झी 24 तास एक पाऊल पुढे। आता हॉलिवूडची एक धमाकेदार बातमी ती आली, तिने पाहिलं आणि तिने जिंकलं। मी बोलते क्विनेसेन वॅलेस बद्दल। वयाच्या 9व्या वर्षी ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या नामांकन यादीत क्विनेसेन याचिमुर्डेनं आपलं स्थान निर्माण केलंय। ऑस्कर नामांकन जाहीर होताच साऱ्या जगाची नजर खिळली ती अवघ्या 9 वर्षाच्या क्विनेसेन वॅलेसकडे। बिस्ट्स ऑफ द साऊदर्न वाईल्ड या फिल्ममध्ये क्विनेसेनची लक्षवेधी भूमिका आहे। या सिनेमासाठीच तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या विभागात नामांकन मिळाले। बालवयात ऑस्कर नामांकन मिळवणारी क्विनेसेन ही काही एकमेव अभिनेत्री नाही। तिच्या आधीही जस्टिन हेनरीला वयाच्या 8व्या वर्षी ऑस्कर नामांकन मिळालं होतं, तर केशा कास्टलनं 13व्या वर्षी ऑस्कर नामांकन मिळवलं। मात्र सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या विभागात नामांकन मिळवणारी 9 वर्षीय क्विनेसेन ही पहिलीच बालकलाकार ठरली आहे। ऑस्करच्या रेसमध्ये उतरलेल्या क्विनेसेनचा सामना असणार आहे सिल्वर लायनिंग प्लेबुकच्या जेनिफर लॉरेन्सशी। आमोरच्या इमॅन्युला रिवाशी आणि द इम्पॉसिबल मधल्या नाओमी वॉट्सशी। या सगळ्या अनुभवी कलाकारांबरोबर छोट्याशा क्विनेसेनचं नामांकन होणं हीच मोठ्या कौतुकाची बाब आहे। आयुष्यभर ज्या पुरस्कारासाठी जगभरातले कलाकार आस लावून बसतात, त्याच पुरस्काराचं नामांकन अवघ्या 9व्या वर्षी मिळवणं ही क्विनेसेनसाठी अभिमानास्पदच गोष्ट आहे। नॉमिनेशन मिळवून क्विनेसेननं ऑस्करची अर्धी शर्यत तर जिंकली आहे। आता 24 फेब्रुवारीला होणाऱ्या ऑस्कर सोहळ्यात क्विनेसेन बेस्ट ऍक्ट्रेसचा अवॉर्ड मिळवून नवा इतिहास रचते का, याकडे साऱ्या जगाचंच लक्ष लागलंय। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।